सध्या राज्यात रामायणाचा खेळ रंगलाय। राम, रावण, हनुमान, वाली, सुग्रीव अशी विविध पात्र नेते मंडळी एकमेकांमध्ये पाहायला लागलेत। राजकीय चिखलफेकीनंतर सध्या हा खेळ सुपरहिट ठरतोय। मात्र मनातल्या रावणाला दूर करून राम होण्याचा कोणी प्रयत्न करणार का, असा सवाल मात्र सामान्य जनता विचारते। पाहूया। अयोध्येत मंदिर, राज्यात रामायण। राज्यात कोण राम, कोण रावण? अयोध्येत श्रीरामाची प्रतिष्ठापना धूमधडाक्यात झाली आणि देशात पुन्हा रामभक्तीचे वारे वाहू लागलेत। राम मंदिर आणि प्रभू श्रीराम हा सर्वसामान्यांच्या भक्तीचा विषय। मात्र राजकीय नेत्यांना पक्षप्रमुखातही राम दिसायला लागले। मात्र रामाच्या गोष्टीत रावणही अनिवार्य। त्यामुळे रामासह राजकीय विरोधकांमधला रावणही जो तो शोधू लागलाय। रामाचं जे धैर्य आहे ते शिवसेनेच्या धैर्य आहे, लक्षात घ्या। रामाचं जे शौर्य आहे ते शिवसेनेचं शौर्य आहे आणि रामाचा जो संयम आहे तो उद्धव ठाकरेंचा संयम आहे। पुरुष बोललेले आता ते आता तपासण्याची गोष्ट आहे ती, पण मुद्दा असा आहे की रावणचे गुण ज्याच्या स्वभावामध्ये आहेत त्यांनी स्वतःला राम बोलून घेऊ नये आणि संजय राजाराम राऊतनी थोडे 90 मारून अगर पत्रकार परिषद दिली तर मला असं वाटतं की असे सगळे उपमा तो देणार नाही। त्यांनी थेट अगर उद्धव ठाकरेकडे थोडं जवळ जाऊन पाहिलं तर तो 10 तोंडी रावण आहे। संजय राऊत आता शेवटची घटका त्यांच्या आलेली दिसते। स्वतः रावणासारखं वागणाऱ्या त्या ठिकाणच्या संजय राऊत आता भरकटलाय आणि तो असाच बेताल बडबडत राहणार। त्याला मोदी साहेबांवर टीका करण्याची लायकी नाही, त्याची उंची नाही। श्रीरामाच्या कथेत रावणा एवढाच आणखी एका खलनायकाचा उल्लेख येतो, तो म्हणजे वाली। उद्धव ठाकरेंनी नाशिकच्या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं नाव न घेता वालीचा वध करण्याची गर्जना केली। संजय, तुम्ही जे सांगितलं की प्रभू रामचंद्रांनी काय काय केलं, का केलं, वालीचा वध का केला आणि आपल्याला सुद्धा वालीचा वध का करावा लागेल, कारण त्याने आपली शिवसेना पळवलेली आहे। त्याने माझ्या भगव्याची प्रतारणा केली आणि आपल्या स्वतःची आपल्या हक्काची शिवसेना जो पळवणारे कोणी असतील, वाली असतील, आणखी कोणी असतील आणि त्यांचा कोणीही वाली असेल तरी त्याचा आम्ही राजकारणात वध केल्याशिवाय राहणार नाही, हा खरा निर्धार करा। ज्यांना अयोध्येमध्ये रामलल्लाची मूर्तीची प्रतिष्ठापना झाली, राम मंदिराला ज्यांनी विरोध केला, रामाच्या अस्तित्वावर ज्यांनी प्रश्न केला, त्यांना बोलण्याचा नैतिक अधिकार नाही। राम आणि रावण कोण आहे सगळ्या जनतेला माहित आहे। आपल्या अहंकारामुळे, आपल्या इगोमुळे राज्याला खड्ड्यात घालण्याचं काम ज्यांनी केलं, लोकांना माहित आहे रावणाची वृत्ती कोणाची आहे आणि रामाची वृत्ती कोणाची आहे। रामायणात प्रभू श्रीरामाच्या विजयात त्याचा परमभक्त हनुमंताचंही तेवढंच योगदान होतं। आता रामराया अयोध्येत विराजमान झाल्यावर अनेकांना आपल्यात लपलेला सुप्त हनुमानही दिसू लागला। आपण इथे सगळे हनुमान बसलेले आहेत, लक्षात घ्या। रामामध्ये उत्तम लिडरशिप क्वालिटी होती। रामासारखा नेता झाला नाही, लक्षात घ्या। राम देव नव्हता, राम नेता सुद्धा होता। रामानं काय केलं, रामाने आपल्यातल्या सामान्य वंचितांना, शूद्रांना, कार्यकर्त्यांना नेता बनवलं। त्याने बालीला नेता केलं, त्याने सुग्रीवाला सेनापती केलं। ज्या सुग्रीवाची बायको बालीनं तिचं हरण केलं होतं, बरं का, त्याने त्या सुग्रीवाला ताकद दिली आणि बालीचा वध केला आणि सुग्रीवाला नेता केला। हे रामाचं नेतृत्व गुण आहे। राम आणि रावण कोण आहे सगळ्या जनतेला माहित आहे। रावणाच्या लंकेचं दहन कोणी केलं तेही माहित आहे। त्यामुळे आम्हाला जास्त काय बोलायचं नाही। अहंकारी रावण आणि अहंकारी राज्यकर्ते, जसं रावणाचं झालं अहंकारी राज्यकर्ते असता कामा नये। राज्याचं हित कशात आहे ते लक्षात घेऊन राज्यकर्त्यांनी काम केलं पाहिजे। 2024 हे वर्ष निवडणुकांचं आहे। सार्वत्रिक निवडणुकांसह राज्यात विधानसभेचा रणसंग्रामही होणार आहे। त्यामुळे राजकीय नेत्यांसाठी अक्षरशः रात्रंदिन युद्धाचाच प्रसंग असणार आहे। मात्र एरवी
वर्तमानात राजकीय चिखलफेक करणारी नेते मंडळी अयोध्येच्या निमित्ताने राम रावण खेळात रंगल्याचं जनतेला पाहायला मिळतंय। असो, गादीवर कोणाला बसवायचं याचा फैसला सुज्ञ जनताच करणार आहे। त्यामुळे नेत्यांनी वक्तव्य करताना थोडं सबुरीनं घेणं गरजेचं आहे आणि हे ऐकून थोडं अंतर्मुखही होणं गरजेचं आहे। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।